चॅनलमध्ये आपलं स्वागत। चला तर घेऊया दिवसभरातील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमांनी 30व्या वर्षी संपवलं जीवन। टाटा समूह सर्वात मौल्यवान ब्रँड, इन्फोसिस दुसऱ्या तर HDFC तिसऱ्या स्थानावर। आम्हा शेतकऱ्यांच्या मताला काय किंमत आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नानांची सरकारला खडे बोल। टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान। शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषांसोबतच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध, अजित पवारांची घोषणा। निवडणुकीपूर्वी सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट, कृषी पंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ। अखेर 5 महिन्यानंतर हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका, जामीन देताना कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। 20 वर्षाच्या शेफालीनं केला मोठा धमाका, ठोकलं महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात वेगवान द्विशतक। AI संशोधनासाठी विद्यापीठांना 100 कोटींचा निधी देणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। ड्रग्ज अड्डे बुलडोझर JCBने करणार उद्ध्वस्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। इतिहासात पहिल्यांदाच प्रस्थान सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री येणार आळंदीत। अजित पवारांच्या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणांची खैरात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार। निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची बेट, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या 46 लाख कृषी पंपांची वीज बिल माफ। मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, 8 लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी अभ्यासक्रमात मोफत शिकता येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा, 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार, येत्या 1 तारखेपासून अंमलबजावणी। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत, 52 लाख कुटुंबांना मिळणार लाभ। पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेजसाठी युनेस्कोला प्रस्ताव, मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये जाहीर, वारकऱ्यांना पालखी मार्गावर मोफत तपासणी व उपचार। माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा, स्वर स्वामिनी आशा, पुस्तक प्रकाशनात आशाताई भाऊ। चित्रा वाघ, माधवी नाईकते, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेसाठी भाजपची 10 नावांची यादी। लोकसभा अध्यक्ष हुकुमशहासारखं वागतात, नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे गंभीर आरोप। या सुपरफास्ट बातम्यांमध्ये थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह। नमस्कार।